नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीला असाल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, कारण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 ची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी आहे, तुम्ही सराव करू शकताय. आणि या प्रश्नपत्रिकेची PDF किंवा इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व PDF बघू शकताय. तर बघा, या ठिकाणी इथे इयत्ता 10वी घटक चाचणी पहिली गुण 20 गुणांचा पेपर असतो आपला. तर या 20 गुणांच्या पेपरमध्ये पहिला जो प्रश्न आपण घेतलेला आहे, खालील प्रश्न सोडवा. इथे तुम्हाला 5 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकाम्या जागा भरा असे प्रश्न येऊ शकतात, जसं की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवृत्ती फल असतात. तर इथं अणुवस्तुमानांक हे उत्तर बरोबर आहे. आणि जर इथं आधुनिक आवर्त सारणी असती तर तिथं अणुअंक असा विषय आला असता. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? त्याचबरोबर अल्कधर्मी मुर्दा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची जागा आधुनिक आवर्त सारणीमध्ये कुठे असणार आहे? बघा, संयुजा जर 2 असेल तर ती जे काही मूलद्रव्य आहे तर त्याची जागा गण 2 मध्ये, संयुजा 2 आहे तर त्याची जागा गण 2 मध्ये असणार आहे. पुढे बघा, लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर टिंबटिंब धातूचा थर दिला जातो. फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे. मी काही उत्तर सांगणार नाही, उत्तर तुम्ही शोधून लिहायचे, कारण तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. दुसरा प्रश्न आहे, याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत 2-2 मार्काचे. तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे 4 पैकी. तर पहिलं, वजन आणि वस्तुमान यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. दुसरं, शास्त्रीय कारण लिहायचं आहे. एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा सारखी असते. पुढचा प्रश्न आहे, पुढील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा. उष्माग्राही अभिक्रिया. आणि चौथा प्रश्न, अभिकेंद्री बल म्हणजे काय? पहिल्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, 3-3 मार्काचे प्रश्न आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला 3-3 मार्काचे 3 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 9 मार्काचा प्रश्न आहे. इथे एक उदाहरण दिलंय सोडवा म्हणून. एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? आणि इथं जी ची किंमत दिलेली आहे. तर हे गणित सोडवायचं तुम्हाला. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिली गोष्ट, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? बघा, 2 अधिक 8 10. 10 आणि 2 12. तर याचा अणुअंक 12 असणार आहे. मूलद्रव्याचा गण कुठला? तर बघा, शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचा गण जो आहे तो 2 असणार आहे. कोणत्या आवर्तनात आहे? 1, 2, 3 तिसऱ्या आवर्तनात असेल आहे. त्याच्यानंतर शास्त्रीय कारण आणखी एक आहे. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊन दिल्यास निवळी दुधाळ होते. त्याचबरोबर शेजारील दिलेल्या आकृतीची ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्यासंबंधी नियम स्पष्ट करा. तर ही जी आकृती आहे ती केपलरच्या नियमाची आहे, आणि हे केपलरचे नियम तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारे ही एक प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघितली. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असेल. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला PDF स्वरूपात जर डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञान भाग 1 सोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिकांच्या PDF डाउनलोड करू शकताय. ठीक आहे. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आत्ताच तुम्ही क्लिक करू शकताय. बाय मित्रांनो, धन्यवाद.